श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 2 ते 8 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या व्यक्तीला येणारा आठवडा कसा असेल. या काळात कोणते निर्णय फायदेशीर ठरतील, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, आरोग्य, करिअर, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंध यावर ग्रहांचा कसा प्रभाव राहील, हे सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया सिंह राशीच्या साप्ताहिक राशी भविष्याला. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आरोग्य. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने मध्यम स्वरूपाचा राहू शकतो. तुमच्या दैनंदिन धावपळीमुळे थकवा, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो. त्यामुळे वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे. पचन संस्थेशी संबंधित तक्रारी, आम्लपित्त किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो. आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि पाणी यांचे प्रमाण वाढवा. योग, प्राणायाम किंवा सकाळची थोडी चाल तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन. या आठवड्यात सिंह राशीच्या कुटुंबातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी राहील. घरामध्ये एखादा शुभ निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा कौटुंबिक चर्चेत महत्त्वाचा विषय पुढे येईल. नातेवाईकांशी संवाद वाढेल आणि जुने मतभेद दूर होण्याची संधी मिळेल. घरातील धार्मिक कार्य, पूजा किंवा कार्यक्रमामुळे मनःशांती लाभेल. आई वडिलांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. मात्र बोलताना शब्दांची निवड जपून करा. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग देखील दिसून येतो. शिक्षण. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा परिश्रमाचा आणि संयमाचा असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. थोडा आळस किंवा मन विचलित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्मशिस्त पाळा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवले तर यश मिळेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. परदेशी शिक्षण किंवा उच्च शिक्षणाची योजना आखणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. समूह अभ्यास किंवा मार्गदर्शकांचे सल्ले तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. करिअर आणि व्यवसाय. सिंह राशीच्या नोकरदार वर्गासाठी हा आठवडा आव्हानात्मक पण शिकवण देणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि तुमच्यावर विश्वास टाकला जाईल. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा आणि अहंकार टाळा. सहकाऱ्यांशी वाद टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी चांगली संधी किंवा प्रशंसेची बातमी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी नवीन करार किंवा भागीदारीचा विचार करता येईल. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. घाईघाईत निर्णय घेणे टाळा, कारण योग्य वेळेची वाट पाहणे फायद्याचे ठरेल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी आर्थिक नियोजनावर विशेष लक्ष द्यावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घरगुती गरजा किंवा आरोग्याशी संबंधित बाबींवर. तरीही उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी दिलेले पैसे किंवा अडकलेली रक्कम परत मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी आर्थिक दिलासा मिळण्याचे योग आहेत. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळासाठी मजबूत आर्थिक पाया तयार होईल. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार खर्च करण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. सिंह राशीच्या प्रेम संबंधांमध्ये या आठवड्यात संवादाला विशेष महत्त्व द्यावे लागेल. लहान गैरसमज मोठे वाद निर्माण करू शकतात. त्यामुळे शांतपणे चर्चा करा. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नात्यातील गोडवा टिकून राहील. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल, मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. एकत्र वेळ घालवणे, छोटी सहल किंवा संवाद यामुळे नात्यातील नवेपण येईल. कुटुंबात निर्णय एकमेकांच्या सल्ल्याने घेतल्यास समज वाढेल. एकूण
सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा संमिश्र पण आशादायक ठरेल. संयम, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांच्या बळावर तुम्ही अनेक अडचणींवर मात करू शकता. आरोग्य, आर्थिक नियोजन आणि नातेसंबंध यावर लक्ष दिल्यास आठवडा अधिक सुखकर जाईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. यश नक्कीच तुमच्या पावलांशी येईल. सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा पण दिशादर्शक ठरणार आहे. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य दिनचर्या पाळणे अत्यंत आवश्यक ठरेल. कामकाज आणि व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. मात्र संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्यावर सहज मात करता येईल. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजन आणि बचतीमुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. कौटुंबिक व प्रेम संबंधांमध्ये संवाद वाढवणे आणि समजूतदारपणे वागणे गरजेचे ठरेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याचा, योग्य निर्णय घेण्याचा आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याचा संदेश देतो. शिस्त, संयम आणि मेहनत यांचा योग्य वापर केल्यास यश नक्कीच तुमच्या बाजूने राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.